अमृता आणि आशिष तुम्हाला पदार्थ करायचा आहे. हो. वा. हा पहिला पदार्थ तुम्हाला तुमच्या मनाचा करायचा आहे. ज्या पदार्थामुळे असं होऊ शकतं की तुम्ही एकत्र आल्यानंतर हा पदार्थ तुम्हाला करायला आवडेल, खायला आवडेल. असा पदार्थ कुठला? माझ्यासाठी वरणफळं म्हणजे चकोल्या. हे माझ्यासाठी अत्यंत खास आहे. माझी मावशी हे करायची आणि इतकं सिम्पल करायची ती. आणि इंद्रायणी भात आणि असं मस्त कालवून द्यायची रे ती तूप वगैरे टाकून. सो ना ती एक माझी अत्यंत कोर मेमरी आहे. वरणफळ. बरं तू करणार आहेस हे? हो मला येतं हे. क्या बात है. अमृता खानविलकर ते आपल्यासाठी वरणफळ करणार आहेत. ताबडतोब घेऊन या साहित्य. चला तर वरणफळ पदार्थ आपण करणार आहोत. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. अमृताजी हे साहित्य आम्हाला एक्सप्लेन करा. तुरीची डाळ आहे जी आपण प्रिपेअर करून घेतली म्हणजे वरण आहे बेसिकली. त्यानंतर गव्हाचं पीठ आणि त्याचं बनवून घेतलंय गोळा. मोहरी जिरं, त्याच्यानंतर थोड्याशा मिरच्या, त्याच्यानंतर आलं आहे, कढीपत्ता मला खूप आवडतो. आणि त्याच्यानंतर गुळ आणि टॅमरिन बेबी चिंचेचा कोळ. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टॅमरिन पल्प. ओके. इंग्लिश बोलल्यानंतर याचं असं झालं. हा मग बस. आणि गुळ वगैरे आहे. इकडे गरम मसाला गोडा मसाला आमच्याकडे टाकतात खूप. आणि गरम मसाला, थोडंसं मीठ आणि हे काय तूप आहे मस्त छान जे वरतून. आता तू साहित्य सांगणार आहेस का कृती करणार आहेस? आता कृती करायला माझ्याकडे आज मी माझा असिस्टंट आणलेला आहे आणि आज त्याची परीक्षा आहे. आइये आशिष जी. अशा गॅस प्रकारे लगाय. मी कढई घेतलेली आहे. आधी गॅस लावा. वा कमाल. थोडंसं तूप घ्या, त्याच्यात मोहरी टाका, जिरं टाका. तूप तापल्यावर ना? हो म्हणजे काय आता ह्या सगळ्या बेसिक गोष्टी मी नाही सांगणार आहे. नो प्रॉब्लेम. आम्ही फक्त खातरजमा करून घेतोय. वा खातरजमा खात्री फक्त करून घेतोय. ठीक आहे. थोडीशी मोहरी घाल. आता ठीक झालं. अशा प्रकारे मी मोहरी आणि जिरं घातलं. आता ते तडतडणार. बापरे. त्याच्यानंतर आता आलं आणि लसूण टाका. मस्त चांगलं करा वरणफळ. मी छान करतो. मी सांगितल्यामुळे तो छान करतोय. अरे मी आता एवढी तयार होऊन आली आहे, असं कसं वाटेल ते? ती लक्ष्मीचं रूप बनून आली. तिचं असं म्हणणे लक्ष्मी काम करत नसते, लक्ष्मी फक्त तुमच्या आयुष्यात. लक्ष्मीनी फक्त असावं आपल्या आयुष्यात, तेवढंच आहे. झालंय का? ठीक आहे. यू नीड एनी हेल्प? अमृता एवढं काम करणं, या जार मधलं पाणी या वाटीत टाक. का हवंय तुला? सांगतो ना. आता तू म्हणालीस ना मी लक्ष्मी आहे. आता मी सांगू शकतो लक्ष्मी आमच्या घरी पाणी भरते. आवडलंय मला. असं वागवतोस तू? अगं पण चांगलंच म्हणलं ना मी तुला. कढीपत्ता जास्त सांगा, मला खूप आवडतो कढीपत्ता. ओ पोटात झाड आलं पाहिजे एवढा टाक. तुमच्या केसांसाठी चांगलं आहे. तुला तर पाहिजेच बाबा. मला असं वाटतं रोज एक फांदी घेतली पाहिजे. खमंग असं त्या बघ ना यार. कढीपत्ता आणि तूप इज अ ग्रेट कॉम्बिनेशन. मस्त. व्हेरी गुड पाटील. मला जेवढं माहिती की तू सुद्धा छान जेवण बनवतो. उत्तम स्वयंपाक करतो. मला माहित आहे. मी पण चांगलाच. हे वरणफळ ही रेसिपी मी सांगितली आज त्याला. वरणफळ नाही वरणफळ. हा सॉरी वरणफळ. नेहमी मुगाची डाळ करायची. इतकी अशी मुलायम असते ती आपल्या पोटासाठी. हो मस्त. म्हणजे काही त्रासच होत नाही कुणाला. आपल्याला जे खातात ते. आमच्या भाषेत डाळ शिमी होणार आता. शिमी डाळ शिमी. काय मज्जा येते. हा ते बघ. व्हेरी गुड. पाणी टाक जरा आणि थोडस. मम्मी लोकांचा रूल असतो की काही वाया जाता कामा नाही. करेक्ट. हे बस हे टाक ना, ते छान शिजेल जरा. आणि मला लाटायला काहीतरी आहे की नाही का? देणार ना. वा अमृता खानविलकर आज पोळी लाटणार. ते दृश्यच मला खूप आकर्षित करतं. एक मिनिट. मला भाकरी पोळ्या हे सगळं येतं. हा नाही येतं, पण तो सोहळा पाहायला आम्ही तुमच्या घरी कुठे असतो. तमाम महाराष्ट्रातले तरुण आज चंद्राला पोळी लाटताना बघतायत. काय त्यांचं भाग्य. आणि ती गोल बनवते बरोबर. हो का अमृता? हे खूप पातळ बनवावं लागतं आणि त्याला ना जास्त पातळ. हो असं ते छान लागतं. आपण मसाले कोणकोणते घातले ह्याच्यात? आता मी चिंचेचा कोळ टाकला ह्याच्यात. त्याच्यानंतर गुळ पावडर. बस. त्याच्यानंतर जसं चवीपुरता जसं हवंय तसं मीठ थोडं. कमी टाका. मला मीठ कमी लागतं. खूप टाकू नका. तेव्हा ही कला तुम्हाला जमायला पाहिजे. सगळ्या महिलांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही थोडंसं काम करा आणि लोकांना कामाला लावा. हे जमायला पाहिजे. हे सगळ्या महिलांना सांगायची गरज काय? बघा आता मी कधीपासून पोळी लाटते याची ऍक्टिंग चालू आहे की नाही माझी. आणि करतायत की नाही पोरं छान काम. टाका तेवढं जरा आंबट गोड चवील. हा मस्त.
स्त्रियांनो, अमृता, महिलांनो, त्या पोळ्या बहिणींनो. किती वेळ लाटून व्हायला इकडे उकळी आली. ठीक आहे ना, आता काय मला कापायचंच आहे हे. कसं कापणार आहेस? प्रेमाने प्रेमाने. हे तुम्ही सुरीनी पण कापू शकता, पण मला हा शेप खूप आवडतो. आता हे याच्यात शिजू द्यायचं थोडस, आणि पातळ केल्यामुळे ते ते अजून पटकन शिजतं. क्या बात आहे अमृता. तू सोशल मीडियावरती तुझ्या रील कशा सोडतेस अलगद, तसं सोड. त्या महिलांबद्दल अलगदनेच- बोलूच नको. जरा आपण फळं बुडूया. या तेच मी. बुडवा जरा. हे असं जमायला पाहिजे, मी तुम्हाला सांगतेय. संकर्षण आशिष दोघांना कामाला लावलंय, नाहीतर संकर्षण इकडे उभा राहून नुसता बडबड करत मला असतो. काय हो की म्हणायचंय, नाही? आजच्या भागाला अँकर ठेवलाय कशाला? तुम्ही एक काम करा, वरणफळं आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने अमृताने आणि आशिषने दोघांनी मिळून इथे केलेलं आहे. जरा त्याला उकळी आली की छान फळं शिजतील, जरा तूप घालतो, तब्येतीत खायला घेतो. वा, आपण जरा हे काढूया बाउल मध्ये. हो किती छान. वा वा वा. आता थोडी कोथिंबीर आणि तूप. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. वरणफळ. साहित्य: शिजवलेली तुरडाळ, तूप, मोहरी, जिरे, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चिंचेचा कोळ, गुळ पावडर, मीठ, गव्हाचं कणिक. कृती: कढईत तूप गरम करा, त्यात मोहरी आणि जिरे टाका. जिरे मोहरी छान तडतडली की त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून परतून घ्या. आता फोडणीत हळद, लाल तिखट घाला. लगेच त्यात शिजवून घोटलेली तूर डाळ ओता आणि सर्व व्यवस्थित एकत्र करा. वरणात आवश्यकतेनुसार पाणी घालून ते थोडे पातळ करा. आता त्यात चिंचेचा कोळ, गुळ पावडर आणि चवीनुसार मीठ घालून वरणाला चांगली उकळी येऊ द्या. वरण उकळत असताना गव्हाच्या कणकेची मध्यम पोळी लाटून घ्या. या पोळीच्या शंकरपाळ्यासारख्या किंवा चौकोनी चकत्या कापून घ्या. या तयार चकत्या एका मागून एक उकळत्या वरणात सोडा. झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्या. वरणफळ तयार. वरणफळं करतानाची पितांबरी रुची आणि महत्वाची टीप: कणिक मळताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, तिखट आणि ओवा नक्की घाला. त्यामुळे फळं नुसती पिठूळ न लागता चविष्ट होतात. चला, सणावाराच्या निमित्ताने छान वरणफळं तयार झालेलं आहे. आम्हाला तिघांना मिळून ते खायचं आहे. पण त्याआधी आशिषजी आणि अमृताजी, तुम्ही एकत्र आहात म्हटल्यानंतर परफॉर्मन्स झाला नाही असं होत नाही. आमची फरमाईश आहे, प्लीज रागवू नका. जे तुम्ही कोरिओग्राफ केले आणि तुम्ही परफॉर्म केले असं बाईग या गाड्यावरचं नृत्य आम्हाला पाहायचं आहे. ते आपण थोडंसं बघूया.